मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आपण सगळे केमिकल रिॲक्शन्स ऑफ हॅलोजन बघणार आहे. लास्ट लेक्चरला आपण SN1 and SN2 वाइंड अप केलं होतं, विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर एंटायर 12th बोर्ड्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण सगळे केमिकल रिॲक्शन्स बघणार आहे. नाउ व्हेन आय से केमिकल रिॲक्शन्सचं मीनिंग आहे की जो माझा अल्काइल हॅलाइड आहे तो अल्काइल हॅलाइड रिॲक्टंट मध्ये येणार आहे. जर अल्काइल हॅलाइड प्रोडक्ट मध्ये आला तर इट इज मेथड ऑफ प्रिपरेशन, बट जर तो केमिकल रिॲक्टंट मध्ये आला तर त्याला आपण केमिकल रिॲक्शन असं म्हणतो. आता सगळ्यात इम्पॉर्टंट RX काय असतं तर बाळांनो, R ला म्हणायचं अल्काइल आणि X ला म्हणायचं हॅलाइड. सो अल्काइल हॅलाइड लिहिण्याचा एक जनरल फॉर्म्युला आहे RX. RX is called as alkyl halide. आता जसं आपण केमिकल रिॲक्शन्स बघतोय, RX जो आहे माझा हा सगळीकडे रिॲक्टंट साइडला येणार आहे. सो लेट अस स्टार्ट विथ द केमिकल रिॲक्शन्स. फर्स्ट केमिकल रिॲक्शन आहे RX विथ NH3. पण NH3 ला आपण अमोनिया असं म्हणतो. NH3 ला आपण काय म्हणतो? अमोनिया. आता ह्या सगळ्या ज्या केमिकल रिॲक्शन्स आपण बघणार आहे याच्यामध्ये आपला जो कॅटलिस्ट असेल, दॅट कॅटलिस्ट इज गोइंग टू बी हीट. RX हा माझा अल्काइल हॅलाइड आहे आणि NH3 ला म्हणायचं अमोनिया. काय म्हणायचं? अमोनिया. आता अमोनिया म्हणजे 3H आले. 3H पैकी एक H आणि X मिळून मला देणार आहे HX. काय देणार आहे? HX. and HX is called as alkyl halide. आता बाळांनो, NH3 मधला एक H गेला म्हणजे मागे काय राहिला बोला? NH2. मग RNH2 ला म्हणायचं अमाइन. काय म्हणायचं? अमाइन. जसं मी मगाशी सांगितलं, NH3 म्हणजे अमोनिया ऍड करणं, तर ह्या रिॲक्शनला आपण अमोनोलिसिस असं पण म्हणतो. काय म्हणतो? अमोनोलिसिस. अमोनोलिसिस इज एडिशन ऑफ अमोनिया. याचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर सपोज मी इथे घेतलं CH3 CH2 Cl. CH3 CH2 Cl घेतलं आणि याचं अमोनोलिसिस केलं. व्हॉट डू यू मीन बाय अमोनोलिसिस? एडिशन ऑफ अमोनिया. Cl ला म्हणायचं क्लोरो. Cl ला काय म्हणायचं? क्लोरो. आणि दोन कार्बन आहे म्हणून ईथ आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणून एन. क्लोरो इथेन विथ अमोनिया. आता NH3 चा एक H आणि Cl मिळून मला काय देणार आहे? HCl. काय काय राहिलंय बाळांनो? CH3 CH2 NH2. आलंय लक्षात? आता यालाच आपण काय म्हणू शकतो? CH3 CH2 ला म्हणायचं इथाइल आणि NH2 ला म्हणायचं अमाइन. काय म्हणायचं? अमाइन. इज इट क्लियर टिल हियर? अमोनोलिसिस इज एडिशन ऑफ अमोनिया. एक H एक X मिळून HX देणार आहे आणि NH2 ॲज इट इज अटॅच करायचा. दिस इज द फर्स्ट केमिकल रिॲक्शन. कमिंग टू द सेकंड केमिकल रिॲक्शन. आता आपल्याला RX मध्ये ऍड करायचंय बाळांनो KCl. काय ऍड करायचंय? KCl. RX तर तुमचा अल्काइल हॅलाइड आहे. K ला म्हणायचं पोटॅशियम. K ला काय म्हणायचं? पोटॅशियम. K is called as potassium and Cn is called as cyanide. Cn is called as cyanide. आणि जसं मी मगाशी सांगितलं, in all these reactions my catalyst is going to be heat. त्यानंतर आता हा माझा K X जो आहे तो इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. तो कसा आहे बोला? इलेक्ट्रोनेगेटिव्ह. आणि K जो आहे तो आहे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. मग बाहेर काय निघणार आहे बोला? KX. राहिलं काय? RCl. RCl ला म्हणायचं बाळांनो अल्काइल सायनाइड. काय म्हणायचं बोला? अल्काइल सायनाइड. इज इट क्लियर टिल हियर? ओके. आता ह्याच रिॲक्शनचं आपण एक एक्झाम्पल घेऊयात. सपोज इफ आय हॅव CH3Br. CH3Br ला म्हणायचं ब्रोमोमिथेन. काय म्हणायचं बोला? ब्रोमोमिथेन. ब्रोमोमिथेन विथ KCl. KCl आहे माझा पोटॅशियम सायनाइड.
काय होणार आहे बोला? KBr बाहेर पडणार आहे. राहिलं काय? CH3Cl. CH3Cl ला म्हणायचं मिथाइल सायनाइड. काय म्हणायचं? मिथाइल सायनाइड. क्लिअर क्लिअर. आता ह्याच मेथड मध्ये अजून एक रिॲक्शन आहे की RX मी घेणार आहे आणि RX ची रिॲक्शन मी करणार आहे AgCN सोबत. कशा सोबत करणार आहे? AgCN. पण आता इथे काहीतरी उलट होणार आहे. Ag प्लस आणि X मायनस तर बाहेर निघेल, बट आता इथं RCN बनण्याच्या ऐवजी RNC बनणार आहे. जसं Cl ला आपण सायनाइड म्हणतो तसा NC ला आपण आयसोसायनाइड म्हणतो. काय म्हणतो? आयसोसायनाइड. याचं जर एक्झाम्पल घ्यायचं असेल तर सपोज इफ वी टेक C2H5I प्लस AgCl. बाळांनो बोला बाहेर कोण पडणार आहे? बाहेर कोण पडणार आहे? AgI विल गेट आउट आणि राहिलं काय? याचं नाव काय? तर याचं नाव आहे इथाइल आयसोसायनाइड. व्हॉट इज द नेम बोला? इथाइल आयसोसायनाइड. आता क्वेश्चन येणार आहे की मॅम KCN मध्ये CN अटॅच झाला आणि AgCN मध्ये NC अटॅच झाला. क्वेश्चन काय येणार आहे बोला? KCN मध्ये अटॅच होणारा कोण असतो? CN. बट AgCN मध्ये कोण अटॅच होतो? NC. असं का झालं? तर त्याचं एक रिझन आहे. त्याचं रिझन असं आहे की कार्बन आणि नायट्रोजन, एंट्रन्स साठी इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. कार्बन आणि नायट्रोजन हे दोघंही इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतात. म्हणजे कार्बनही करू शकतो म्हणून CN बॉन्ड बनतो आणि NC करू शकतो म्हणून NC बॉन्ड बनतो. पण मग KCN मध्ये C का करतो आणि AgCN मध्ये N का करतो? क्वेश्चन कळालाय काय? KCN सोबत जेव्हा रिॲक्शन करतात तेव्हा काय अटॅच होतं? CN. म्हणजे अटॅच होणारा कोण आहे? C. बट AgCN मध्ये कोण अटॅच होतं? N. म्हणजे अटॅच होणारा कोण आहे? N. मग असं का झालं? तर त्याचं एक रिझन आहे. रिझन इज की KCN चा जो बॉन्ड आहे, कोणाचा जो बॉन्ड आहे? KCN चा जो बॉन्ड आहे बाळांनो तो एक आयोनिक बॉन्ड आहे. कसा बॉन्ड आहे? आयोनिक बॉन्ड आहे. आयोनिक म्हणजे काय? अट्रॅक्शन मुळे झालेला बॉन्ड. आयोनिक म्हणजे काय? अट्रॅक्शन मुळे झालेला बॉन्ड. बट AgCN चा जो बॉन्ड आहे बाळांनो that is a covalent bond. That is a covalent bond. Is it clear? KCN मध्ये आयोनिक बॉन्ड असल्यामुळे C अटॅच होतो आणि AgCN मध्ये कोवॅलेंट बॉन्ड असल्यामुळे NC अटॅच होतो. Is it clear till here? Yes. Any doubt till here? Do you want to mention this point? Important आहे, लिहून घ्या. कुठेतरी लिहून घ्या फास्ट. ओके. आता नेक्स्ट आहे with RX with aqueous NaOH. आता व्हेरी इम्पॉर्टंट बाळांनो, NaOH ची जेव्हा आपण कंडिशन घेतो NaOH हॅज टू बी aqueous. NaOH कसा असला पाहिजे? aqueous. जर NaOH अल्कोहोलिक असेल, कसा असेल? अल्कोहोलिक. अल्कोहोलिक म्हणजे कळतं ना? हा, तेव्हा तो कोणाला तरी बाहेर काढतो. बाहेर काढतो म्हणजे अल्कोहोलिक असेल तर डबल बॉन्डचं फॉर्मेशन होतं. कशाचं? डबल बॉन्डचं. बट aqueous असेल तर एक जातो आणि दुसरा येतो. हे फक्त कधी होतं? aqueous मध्ये. एक गेला आणि दुसरा आला तर त्याला म्हणायचं सबस्टिट्यूशन. काय म्हणायचं? सबस्टिट्यूशन. आणि एक गेल्यानंतर जो नंतर येतो तो त्याच्यापेक्षा चांगलाच असतो. ठीक आहे? पहिला गेल्यानंतर जो दुसरा येतो तो त्याच्यापेक्षा कसा असतो? चांगलाच असतो. आणि चांगला हा फक्त कोणत्या मीडियम मध्ये येतो? aqueous मीडियम. कोणत्या मीडियम मध्ये येतो? अल्कोहोलिक मध्ये कशाचं फॉर्मेशन होतं? डबल बॉन्ड. ठीक आहे? आता तर सिंपल आहे बाळांनो. Na हा कसा आहे बोला? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि X हा कसा आहे? इलेक्ट्रो निगेटिव्ह. बाहेर काय पडलं बोला? NaX. काय मिळालं? ROH. बरं मॅम, aqueous NaOH च्या जागी aqueous KOH घेतलं तर चालेल का? 100% चालेल. जसं CH3Cl आहे प्लस aqueous KOH घेतलं, बोला बरं बाहेर कोण निघणार आहे? KCl will get out and what is remaining? CH3OH. काय म्हणलं? बोला.
मिथाइल अल्कोहोल और मिथेनॉल हा पिऊ शकता का तुम्ही? हा जर पिला तर ती पिण्याची शेवटची वेळ असेल. ठीक आहे. जो तुम्ही पिता, तुम्ही म्हणजे जो लोक पितात, तो असतो इथेनॉल. कोणता असतो? इथेनॉल इज कन्झ्युमेबल. इथेनॉल इज कन्झ्युमेबल बट मिथेनॉल इज टॉक्सिक अँड पॉइझनस. काय म्हटलं मी? मिथेनॉल पिला तर ती पिण्याची शेवटची वेळ असेल. तो पिला की डायरेक्ट स्वर्गात जाऊनच स्वर्ग भेटेल. पण इथेनॉल पिला तर जमिनीवरच स्वर्ग भेटेल. ठीक आहे. नाव नेक्स्ट बघा. हे इथपर्यंत कळालंय. नेक्स्ट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. CH3Cl घ्या. काय घ्या? CH3Cl. आता नीट बघा मी काय करते. ठीक आहे. पण Na ला काय म्हणायचं रे? सोडियम. Na ला काय म्हणायचं? सोडियम. R ला काय म्हणायचं? अल्काईल. R ला काय म्हणायचं? अल्काईल. पण अल्काईलला लाडानी आपण अल्क असं म्हणतो. काय म्हणतो? अल्क. सोडियम झाला. अल्काईलला लाडानी अल्क असं म्हणायचं अँड ऑक्सिजननी त्या दोघांना कनेक्ट केलंय. ऑल्सो एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला पॉलिमरच्या वेळेस पण सांगितलं होतं, ऑक्सिजन इज द मॅट्रिमोनी ऑफ केमिस्ट्री. ऑक्सिजन इज द मॅट्रिमोनी ऑफ केमिस्ट्री. म्हणजे तो काय करतो? दोन कंपाऊंड्सचं जुळून देण्याचं काम कोणाचं असतं? ऑक्सिजनचं. सो Na इज कॉल्ड ॲज सोडियम, R इज कॉल्ड ॲज अल्क. लाडानी काय म्हणायचं त्याला? अल्क. आणि O ला काय म्हणायचं? ऑक्साईड. खूप सिंपल आहे बाळांनो. काय होईल बोला? Na प्लस Cl मायनस. बाहेर कोण निघणार आहे? म्हणजे बेसिकली ROR तयार झाले असं मी म्हणू शकते. अँड ROR इज कॉल्ड ॲज इथर. ROR इज कॉल्ड ॲज इथर. जसं वन मोर एक्झाम्पल. CH3CH2 इथाइल आहे. त्यालाच मी C2H5 दिलं तर चालेल? हो. इट इज वन अँड द सेम ना. C2H5 Br प्लस Na is your sodium. Na is your sodium. आता ह्या इथे C2H5 आणि आपल्या मॅट्रिमोनीचं काम कोण करणार आहे आता? ऑक्सिजन. मग याचं नाव बघा काय होईल? सोडियम. आता जसं अल्काईलला लाडानी आपण अल्क म्हणत होतो, तसं इथाईलला इथ असं म्हणायचं. काय म्हणायचं? इथ. सो सोडियम इथ आणि ऑक्सिजनला काय म्हणायचं? ऑक्साईड. सोडियम इथॉक्साइड झाला. सिंपल आहे. बोला बाहेर कोण पडणार आहे? NaBr. NaBr विल बी आउट. C2H5O C2H5. बनलं का रे इथर? आता याचं नाव बघा काय होईल. म्हणून याचं नाव आहे, याचं नाव आहे डायमिथाइल डायइथाइल इथर. काय नाव होईल बोला? डायइथाइल इथर. डायइथाइल इथर. डाय कारण दोन आहे, इथाइल कारण C2H5 आहे आणि इथर कारण ROR आहे. समजलं का डोक्यावरून गेलं? समजलं. नक्की? येस ऑर नो? बरं, ह्या रिॲक्शनचं एक नाव पण आहे. ह्या रिॲक्शनचं नाव आहे बाळांनो, माहितीये का काय? नाही बोला ना. ह्या रिॲक्शनचं नाव आहे विलियमसन्स सिंथेसिस. कोणाच्या सनचं? विलियमसन्स सिंथेसिस. समजलं की नाही समजलं? आलं लक्षात? यू वॉन्ट मी टू रिपीट द रिॲक्शन? काहीच नाहीये. अल्काइल हॅलाइड आहे, त्याच्यासोबत घ्या Na इज सोडियम, R ला म्हणायचं अल्क आणि O ला म्हणायचं ऑक्साईड. Na प्लस Cl मायनस बाहेर काढा. इथून राहतं R आणि इथून राहतं OR. ROR ला काय म्हणायचं? इथर. इज इट क्लिअर? 100%. यू वॉन्ट टू राईट दिस डाऊन? एक रिॲक्शन लिहून घ्या. इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे विलियमसन्स सिंथेसिस. लवकर कम टू द नेक्स्ट रिॲक्शन. नेक्स्ट बघा बाळांनो, नेक्स्ट आहे CH3Cl. CH3Cl विथ, आता नीट लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो. Ag ला काय म्हणतो रे आपण केमिस्ट्री मध्ये? सिल्वर. Ag ला काय म्हणतो? सिल्वर. आणि CH3 ला मी तुम्हाला आधी सांगितलंय, CH3 ला कॉमन नेम मध्ये लाडानी आपण ऍसिड असं म्हणतो. काय म्हणतो? ऍसिड. CH3 ला आपण लाडानी ऍसिड असं म्हणतो. मग Ag झाला सिल्वर, CH3 झाला ऍसिड. आणि जेव्हा जेव्हा केमिस्ट्री मध्ये COO
C डबल बॉन्ड O आणि O सोबत येतो त्याला आपण 8 असं म्हणतो. काय म्हणतो? 8. मग याचं नाव बघा काय झालं. Ag ला म्हणायचं सिल्वर, CH3 ला काय म्हणायचं ऍसिड आणि ह्या COO ला आपण काय म्हणतो बोला. याचं नाव काय झालं सिल्वर ऍसिड. नाव कसं आलं कळालं. Ag is called as silver, CH3 is called as acid आणि COO is called as egg. समजलं की नाही समजलं. बाकी तर सिंपल आहे. बोला. Ag is electro positive, Cl is electro negative. बाहेर कोण निघणार आहे AgCl. आता कसं अटॅच करतेय बघा. इथून काय घेऊ आधी CH3 C डबल बॉन्ड O CH3. आता हा बनला बाळांनो ईस्टर. काय बनला बोला ईस्टर. ROR इज इथर जे तुम्हाला कोणत्या रिएक्शनने दिलं होतं विलियमसन सिंथेसिस. कोणत्या रिएक्शनने दिलं होतं विलियमसन सिंथेसिस. पण जेव्हा तुम्ही Ag C डबल बॉन्ड O R देता तेव्हा तुम्हाला ईस्टर मिळतो. काय मिळतो ईस्टर. समजलं की काहीच नाही समजलं. नक्की बोला. याचं नाव सिल्वर ऍसिटेट का आलं. Ag इज सिल्वर, CH3 इज ऍसिड, C डबल बॉन्ड O इज egg. मग व्हॉट इज द नेम ऑफ द होल कंपाउंड सिल्वर ऍसिटेट. आणि विलियमसन्स मध्ये तुम्ही काय यूज केला होता Na वॉज सोडियम, O was oxide आणि R was alkyl. मग what is the name of whole compound sodium alkoxide. समजलं की नाही समजलं. नक्की. नेक्स्ट बघा CH3Cl plus KONO. आता what is the meaning of KONO. K ला काय म्हणायचं बाळांनो पोटॅशियम आणि ONO ला म्हणायचं नाइट्राइट. काय म्हणायचं नाइट्राइट. पोटॅशियम नाइट्राइट. सिंपल आहे. यू नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन. बोला. KCl बाहेर पडेल आणि CH3ONO याला म्हणायचं मिथाइल नाइट्राइट. काय म्हणायचं मिथाइल नाइट्राइट. आलंय लक्षात. येस ऑर नो. CH3Cl is called as chloromethane. त्यानंतर KONO ला म्हणायचं पोटॅशियम नाइट्राइट. बाहेर निघणारे KCl आणि तिथे काय बनलं CH3ONO which is called as methyl nitrite. Is it clear? Esterification वाली रिएक्शन घेऊन घ्या. इट इज इम्पॉर्टंट. बरं आता झालेल्या ज्या सगळ्या रिएक्शन्स आहेत त्या मी सगळ्या एका चार्ट मध्ये सम अप करते. ठीक आहे. आणि तुम्ही मला सांगत जा प्रोडक्ट काय असेल. CH3 आधी तर मी रिएक्टंट घेते सगळे. आणि ह्या ज्या रिएक्शन्स आहे ह्या कधीच अशा फुल येत नाही. ठीक आहे. याच्यावर एक रिएक्शनला 2-3 पार्ट्स मध्ये स्प्लिट करून येतात. म्हणजे ते म्हणतील आधी अमोनोलिसिस करा मग सायनाइड ऍड करा असा काहीतरी क्वेश्चन येईल. एंड ऑफ द टॉपिक आय विल टेक क्वेश्चन्स बट तोपर्यंत या हाफ रिएक्शन समजून घ्या. ठीक आहे. सगळ्यात फर्स्ट रिएक्शन कोणती बघितली रे आपण. विच इज द फर्स्ट रिएक्शन दॅट वी सॉ अमोनोलिसिस वाली. कोणती बघितली अमोनोलिसिस वाली. कॅन यू टेल मी व्हॉट इज द प्रोडक्ट. HCl is my byproduct आणि who is my product CH3NH2. आठवलं की नाही आठवलं मिथाइलमाइड. नेक्स्ट मी घेतलं होतं विथ KCl. With KCl, who is my byproduct? Byproduct सांगा. KCl is my byproduct and who is my main product? CH3CN. What is the name of CH3CN? Methyl cyanide. Very good. Next आपण घेतलं होतं AgCl. Tell me my byproduct. AgCl. AgCl and who is my main product? CH3NC. CH3CN का CH3NC? CH3NC. Why is it NC? What is the name of NC first of all? Isocyanide. इथे का बरं आयसोसायनाइड आलं आणि इथे का बरं सायनाइड आलं? कारण इथे जो बॉन्ड आहे तो कोणता बॉन्ड आहे AgCN मध्ये. AgCN is covalent and KCN
मायनस इथपर्यंत क्लिअर आहे. नेक्स्ट कोणासोबत केलं होतं आपण? बोला. जर मी इथे CH3 घेतलं, व्हॉट इज द नेम ऑफ द कंपाऊंड? सोडियम मिथॉक्साइड. Na इज सोडियम, CH3 ला लाडानी मिथ असं म्हणायचं. काय म्हणायचं? मिथ. आणि O इज द मॅट्रिमोनी ऑक्साइड. मग कंपाऊंडचं नेम काय झालं बोला? सोडियम मिथॉक्साइड. बाहेर काय निघणार आहे? NaCl. काय राहिलं? CH3OCH3. कशाचं फॉर्मेशन आहे बाळांनो हे? इथर. विलियमसन सिंथेसिसने तुम्हाला इथर दिलं. काय दिलं? इथर. आता येऊयात इस्टरिफिकेशन वर. कॅन यू टेल मी द रिएक्टंट इन इस्टरिफिकेशन? C double bond OCH3. What is the name of the compound? Silver acetate. इथं यूज केलं सोडियम, इथर साठी सोडियम आणि ईस्टर साठी सिल्वर. ईस्टर साठी सिल्वर. व्हॉट इज द नेम ऑफ द कंपाऊंड? सिल्वर acetate. बाहेर कोण निघणार आहे बोला? AgCl. AgCl. काय काय राहिलंय? CH3C double bond OCH3. जमया इथपर्यंत? नक्की? I think one reaction is missing. Which वाली? नाइट्रेट वाली. नाइट्राइट वाली. बोला. CH3Cl plus KONO gives CH3ONO plus KCl. यालाच काय म्हणायचं? पोटॅशियम नाइट्राइट. आणि यालाच काय म्हणायचं? मिथाइल नाइट्राइट. याला काय म्हणायचं बोला? पोटॅशियम नाइट्राइट and this is methyl nitrite. Any doubt in these reactions? No. नक्की? 100%. Okay, online वाले take a screenshot of this. चलो क्लिअर आहे ना? काही डाऊट नाही आहे रिएक्शन मध्ये? सांगू नेक्स्ट रिएक्शन. बरं, या होत्या काही जनरल केमिकल रिएक्शन्स. आता आपण येतोय खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वर, ज्याच्यातला वुड्स फिटिक वाला क्वेश्चन लास्ट इयरच्या पेपरला आला होता. आणि मेन म्हणजे इथून तुमच्या कॉलेजच्या प्रिलिम्सला डेफिनेटली क्वेश्चन येऊ शकतो. 2-3 कॉलेजच्या प्रिलिम्स या टेस्टला 25 मार्क्सच्या जे युनिट टेस्ट असतात तेव्हा तर ऑलरेडी वुड्स फिटिक आलेली आहे 2-3 कॉलेजच्या पेपरला. आणि ऑल द 3 रिएक्शन्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे? व्हेरी व्हेरी म्हणजे खूप जास्त व्हेरी. ओके, आता त्याच्यातली फर्स्ट रिएक्शन जी आहे दॅट इज अ नेम्ड रिएक्शन. कशी रिएक्शन आहे बोला? नेम्ड रिएक्शन. रिएक्शनचं नाव आहे वुड्स कपलिंग रिएक्शन. बोला काय नाव आहे? वुड्स कपलिंग रिएक्शन. व्हाय द रिएक्शन इज कॉल्ड एज कपलिंग रिएक्शन? कपलिंगचं मीनिंग काय? कपलचं मीनिंग काय असतं? दोन. मग आता ह्या रिएक्शनला कपलिंग याच्यासाठी म्हणतात कारण याच्यामध्ये 2 रिएक्टंट्स असतात. किती रिएक्टंट्स असतात? 2. आणि दोन्ही रिएक्टंट्सचे 2-2 युनिट्स असतात. काहीच नाही कळलं? कपलचं मीनिंग काय? 2. ह्या रिएक्शन मध्ये पण रिएक्टंट्स 2 असतात. किती असतात? 2. आणि दोन्ही रिएक्टंटचे 2-2 युनिट्स असतात. किती युनिट्स असतात? 2. मतलब याचे 2, याचे 2. किती कपल झाले? 2 कपल, 4 मेंबर्स. अरे यार, किती कपल आहे हे? 2 का 4? 2. आणि किती मेंबर्स? 4. नक्की? हा. आता वुड्स कपलिंग बघा. CH3Cl एक घ्या. ठीक आहे? हा एक रिएक्टंट आहे अल्काइल हॅलाइड. बट मी काय म्हटले, एका रिएक्टंटचे तुम्हाला 2 युनिट्स घ्यायचे. म्हणजे CH3Cl चे किती युनिट्स घ्यावे लागतील? 2. मग इथे मी CH3Cl चा अजून एक युनिट
असं लिहिलं तर चालेल ना? एकच आहे. आता नीट बघा बाळांनो, इथं मी घेतला Na, बट एका Na ला एक Cl लागेल, मग दुसऱ्या Cl ला काय करू? अजून एक Na, सो 2Na. झालं का कपल? हे दोघं एक कपल आणि हा एक कपल. नाही समजलं? रिॲक्शन जी आहे बाळांनो, इट टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ अ कॅटलिस्ट, ज्याला आपण म्हणतो ड्राय इथर. कोणता इथर? ड्राय इथर. बाकी तर सिंपल आहे, तुम्हालाच कळालं पाहिजे. एक Na एक Cl, दुसरा Na दुसरा Cl. बाहेर जाऊन काय देणार आहे बोला? ट्वाइस NaCl. कसे काय ट्वाइस आले कळालं की नाही कळालं? कसे काय बोला? एक Na एक Cl, दुसरा Na दुसरा Cl. काय काय राहिलं? CH3 CH2. आता नीट बघा, दोन कार्बन म्हणून इथ, सिंगल बॉन्ड म्हणून एन. कॅन आय से बाळांनो अल्केन तयार झालेला आहे? येस ऑर नो? येस. आता एक्झामला जर आलं की राईट अ शॉर्ट नोट ऑन वुड्स कपलिंग रिॲक्शन, मग फक्त इतकंच लिहिलं तर मार्क्स मिळणार नाही. वुड्स कपलिंग मध्ये काय काय लिहिणं एक्सपेक्टेड आहे? द फर्स्ट पॉइंट की the reaction is called as Woods coupling reaction because two units of both the reactants are used. दोन्ही रिएक्टंट्सचे 2 युनिट्स होतात. सेकंड, ही रिएक्शन कशासाठी करतोय आपण? काय बनवतोय ह्या रिएक्शन मध्ये? तर बाळांनो, दिस रिएक्शन इज अ मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन. The reaction takes place in the presence of a catalyst called as dry ether. आले लक्षात? हे तीन गोष्टी एक्सप्लेन करणं इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज द फर्स्ट थिंग दॅट यू विल मेन्शन? की याला वुड्स कपलिंग का म्हणतात? काय म्हणतात वुड्स कपलिंग? 2 युनिट्स ऑफ बोथ द रिएक्टंट्स आर यूज्ड. का करतोय आपण ही रिएक्शन? फॉर द फॉर्मेशन ऑफ अल्केन, and the reaction takes place in the presence of a catalyst called as dry ether. Is it clear? Do you want to write the reaction? Important आहे, लिहून घ्या लवकर, इन शॉर्ट घ्या. ओके, ही झाली बाळांनो वुड्स कपलिंग रिॲक्शन. आता सपोज जर मला कोणी सांगितलं की मॅम वुड्स कपलिंगनी ब्युटेन बनवून दाखवा, मग ब्युटेन म्हणजे मला काय करावं लागेल? इथे 2 कार्बन आणि इथे 2 कार्बन, म्हणजे इथाइल इथाइल घ्यावं लागेल. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग, जर मला कोणी सांगितलं मॅम हेक्सेन बनवा, तर काय करावं लागेल? प्रोपाइल प्रोपाइल घ्यावं लागेल. नाही कळालं? जर मला कोणी सांगितलं मॅम ऑक्टेन बनवा, तर काय करावं लागेल? 4 4. इज इट क्लिअर? आय टेक वन मोर एक्झाम्पल, CH3 CH2 Br. आय टोल्ड यू इट इज अ वुड्स कपलिंग रिॲक्शन. मग काय करावं लागेल बोला? Br CH2 CH3. And how many units of Na I will have to take? Twice Na. Very good. The reaction takes place in the presence of a catalyst called as dry ether. बाहेर कोण निघणार आहे बोला बाळांनो? 1 Na 1 Br, another Na another Br. Twice Na Br will get out. जे जे राहिले त्या सगळ्यांना कंबाईन करा. CH3 CH2 CH2 CH3. This is called as your butane. यालाच काय म्हणायचं बोला? ब्युटेन. क्लिअर आहे की नाही कळाली वुड्स कपलिंग? काय देते वुड्स कपलिंग तुम्हाला? अल्केन. आता याचाच एक सेकंड पार्ट आहे ज्याचं नाव आहे वुड्स फिटिक रिॲक्शन. कोणती रिॲक्शन बोला? वुड्स फिटिक रिॲक्शन. आता बाळांनो, वुड्स कपलिंग आणि वुड्स फिटिंग ऑलमोस्ट सेम आहे एक्सेप्ट फॉर वन डिफरन्स. काय म्हटलं मी? ऑलमोस्ट सेम आहे एक्सेप्ट फॉर वन डिफरन्स. आता तो वन डिफरन्स बघा काय? CH3Cl प्लस 2Na प्लस CH3Cl. हे तुम्ही कोणामध्ये घेत होते बोला? अरे बाबा, कोणत्या रिॲक्शन मध्ये? वुड्स कपलिंग. CH3Cl प्लस 2Na प्लस CH3Cl असंच घेत होते. आता फिटिंग म्हटल्यानंतर आपल्याला एक रिंग घ्यायची. मग CH3Cl लिहिण्याच्या ऐवजी आपल्याला रिंग घ्यायची आहे आणि रिंग वर Cl काढायचं आहे.
याचं नाव आहे बाळांनो क्लोरोबेन्झीन. काय नाव आहे बोला? क्लोरोबेन्झीन. आणि याचं नाव तर तुम्हाला माहितीये काय? क्लोरोमिथेन और मिथाइल क्लोराइड. ठीक आहे. काय डिफरन्स आहे कळाला? वुड्स कपलिंग मध्ये अल्काइल हॅलाइड घेतला, बट वुड्स फिटिंग मध्ये एक अल्काइल हॅलाइड आणि एक अराइल हॅलाइड घेतला. कोणता हॅलाइड घेतला? अराइल. कळतो का तुम्हाला? अराइल म्हणजे काय? बेन्झीन रिंगला हॅलोजन. इज इट क्लिअर? बेन्झीन रिंगला हॅलोजन म्हणजे कोणता हॅलाइड? अराइल हॅलाइड. आता इट इज व्हेरी सिंपल बाळांनो. एक Na आणि याचा Cl, दुसरा Na आणि रिंगचा Cl, बाहेर जाऊन काय दिलं? आता नीट बघा बाळांनो काय होतंय. मला एक सांगा, इथून Cl इज गॉन, इथून Na इज गॉन आणि इथून Cl इज गॉन. आता फक्त काय राहिलंय तुमच्याकडे? इथून रिंग राहिली आहे आणि याचा कोण राहिलाय? CH3. तो नेऊन लावा याच्या जागेवर, कारण Cl गेला तर ती जागा खाली राहिली ना. तर CH3 आणि बेन्झीन रिंगचं आयुपॅक नेम किंवा नॉर्मल कॉमन नेम असू शकतं मिथाइल बेन्झीन. आणि याला आपण टोलिन असं पण म्हणतो. काय म्हणतो? टोलिन. कळालं कसं आलं? वुड्स कपलिंग इज 2 अल्काइल हॅलाइड आणि सोडियम, बट वुड्स फिटिंग इज 1 अल्काइल हॅलाइड अँड 1 अराइल हॅलाइड. समजलं की नाही समजलं? नक्की? ओके. आता याचा थर्ड पार्ट आहे फिटिंग रिॲक्शन. कोणती रिॲक्शन? फिटिंग रिॲक्शन. आता तुम्ही मला सांगा, एक एक पार्ट कमी होत जातोय. 2 अल्काइल हॅलाइड पासून एका अल्काइल हॅलाइड वर आलो. आता नो अल्काइल हॅलाइड. नो अल्काइल हॅलाइड म्हणजे काय? व्हेरी गुड. दोन्ही काय घ्यायचे आता तुम्हाला? दोन्ही अराइल. इथं एक क्लोरोबेन्झीन घ्या, इथं एक क्लोरोबेन्झीन घ्या आणि ट्वाइस Na. ठीक आहे. काय घ्या? ट्वाइस Na. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करा रिॲक्शन? एक Na एक Cl, दुसरा Na दुसरा Cl. आता हे जे दोन्ही रिंग्स आहे बाळांनो, यांना कनेक्ट करा. काय करा? एका रिंगला म्हणतो फिनिल, दुसऱ्याला पण म्हणतो फिनिल. मग फिनिल फिनिल बाय फिनिल. नाही समजलं? बोला काय नाव होईल याचं? बाय फिनिल. कसं? फिनिल फिनिल बाय फिनिल. समजलं की नाही? वुड्स कपलिंग 2 अल्काइल हॅलाइड, वुड्स फिटिंग 1 अल्काइल 1 अराइल अँड फिटिंग बोथ अराइल. समजलं का नाही समजलं? समजलं. नक्की? ओके. ओके. आता बाळांनो पे अटेन्शन हियर. नेक्स्ट आहे डिहायड्रोहॅलोजिनेशन. बोला काय रिॲक्शनचं नाव? डिहायड्रोहॅलोजिनेशन. बाळांनो डी चं मीनिंग आहे रिमूव्हल. डी चं मीनिंग काय? रिमूव्हल. रिमूव्हल. डी म्हणजे बाहेर काढणं. आपण असं ऊन असेल वगैरे खूप तर आपण काय म्हणतो, मला खूप डिहायड्रेशन झालंय. काय झालंय? डिहायड्रेशन. डिहायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे वॉटर आणि डी म्हणजे रिमूव्हल. मग रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. तर डी चं मीनिंग आहे बाहेर जाणं, बाहेर निघणं. हायड्रोचं मीनिंग आहे बाळांनो हायड्रोजन. हायड्रोचं काय मीनिंग आहे बोला? हायड्रोजन. आणि हॅलोजनचं मीनिंग आहे तुमचा एक्स. तुमचा एक्स म्हणजे 17 ग्रुप. ठीक आहे. बोला व्हॉट इज द मीनिंग ऑफ डिहायड्रोहॅलोजिनेशन? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन. वन्स अगेन टुगेदर लाउडली. व्हॉट इज डिहायड्रोहॅलोजिनेशन? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन. इज इट क्लिअर? येस. 100%? येस. किती पर्सेंट? 100. आता बाहेर काय काढायचं आपल्याला? हायड्रोजन अँड हॅलोजन. आता नीट बघा बाळा. कसं बघा? नीट बघा. ठीक आहे. Cl दिसतोय का तुम्हाला? कोण दिसतोय? Cl. कोण दिसतोय? Cl. हा. Cl जो आहे नीट बघा. क्लोरीन म्हणजे सबस्टिट्यूटेड ग्रुप
तो ज्या कार्बनला लागलाय त्याला म्हणायचं अल्फा कार्बन. काय म्हणायचं? अल्फा कार्बन. आणि अल्फा कार्बनला लागलेले हायड्रोजन आर अल्फा हायड्रोजन. काय म्हटले मी? सबस्टिट्यूटेड ग्रुप इज अटॅच टू अ कार्बन विच इज अल्फा कार्बन आणि हायड्रोजन अटॅच टू द अल्फा कार्बन आर कॉल्ड एज अल्फा हायड्रोजन. बोला, व्हॉट इज एन अल्फा कार्बन? Substituted group is attached to a carbon which is alpha carbon and hydrogen attached to the alpha carbon are alpha hydrogen. आता अल्फाचा पडोसी. कोणाचा पडोसी? अल्फाचा पडोसी. अल्फाचा पडोसी इज कॉल्ड एज बीटा कार्बन. काय म्हणायचं त्याला? बीटा कार्बन. मग बीटाचे हायड्रोजन बीटा हायड्रोजन. काहीच नाही समजलं? नक्की? एक्स ज्याला अटॅच आहे तो अल्फा. जर एक्स मला अटॅच असेल, नाहीये तसा पण तरी ठीक आहे, एक्स जर मला अटॅच असेल तर ते काय झालं? अल्फा कार्बन. आणि अल्फाला अटॅच झालेले हायड्रोजन अल्फाच्या बाजूचा कार्बन आणि बीटाचे हायड्रोजन. आता खूप इम्पॉर्टंट आहे, नीट बघा. जो केओएच मी घेतेय बाळांनो तो अल्कोहोलिक केओएच आहे. कसा केओएच आहे? अल्कोहोलिक केओएच. ठीक आहे. जेव्हा तुम्ही ॲक्वियस केओएच घेता, ॲक्वियस म्हणजे असलेला काय? पाणी. ठीक आहे. सो ॲक्वियस केओएच घेता तेव्हा Cl निघून OH लागतो. काय निघून OH लागतो? Cl निघून OH लागतो. पण जेव्हा तुम्ही अल्कोहोलिक घेता, काय घेता? अल्कोहोलिक, तेव्हा काहीतरी वेगळं होतं. काय वेगळं होतं? तर बॉन्डचं फॉर्मेशन. ॲक्वियस घेतला तर Cl निघून OH लागेल, पण अल्कोहोलिक घेतला तर बघा काय होतं. K प्लस आणि Cl मायनस मिळून काय देणार आहे बोला? KCl. ठीक आहे. आता नीट बघा बाळांनो, हा OH दिसतोय का तुम्हाला? काय दिसतोय? OH आता कोणावर अटॅक करणार आहे? बीटा हायड्रोजनवर. कोणत्या हायड्रोजनवर? मग तुम्ही म्हणणार मॅम बीटा वरचा पण बीटा आहे खालचा पण बीटा आहे, कोणता बीटा काढायचा? जो तुम्हाला आवडेल तो काढा. पोझिशन आहे, काहीच फरक पडत नाही. ठीक आहे. मला हा आवडला. काय? बीटा हायड्रोजन. मग हा H प्लस आणि हा OH मायनस मिळून काय देणार आहे? H2. आता ज्यांचं निघालं त्यांच्याच मध्ये बॉन्ड होणार. जसं CH3 CH. आता ह्या दोघांमध्ये होणार डबल बॉन्ड आणि इथं झालं CH. याचं नाव आहे बाळांनो प्रोपीन. काय नाव आहे बोला? प्रोपीन. आलंय लक्षात? इथून हॅलोजन निघाला आणि इथून H निघाला, म्हणून द नेम ऑफ द रिएक्शन इज डिहायड्रोहॅलोजनेशन रिएक्शन. इज इट क्लिअर? येस ऑर नो? लिहून घ्यायचंय? घ्या पटकन. ओके. आता आपण बघणार आहे रिएक्शन्स ऑफ अराइल हॅलाइड. आता व्हॉट डू वी मीन बाय अराइल? तर बाळांनो ही आहे अरोमॅटिक रिंग. ही काय बोला? अरोमॅटिक रिंग. आता अरोमॅटिक रिंगला जेव्हा हॅलोजन अटॅच असेल, काय अटॅच असेल? हॅलोजन. याला आपण म्हणतो हॅलोबेन्झीन. काय म्हणतो? हॅलोबेन्झीन और हॅलोअरीन. काय म्हणतो बोला? हॅलोबेन्झीन और हॅलोअरीन. बेन्झीन रिंगला जेव्हा हॅलोजन अटॅच असेल दॅट इज कॉल्ड एज हॅलोबेन्झीन और हॅलोअरीन. मग मला एक सांगा, जर बेन्झीनला क्लोरीन अटॅच असेल तर त्याला काय म्हणायचं आपण? क्लोरोबेन्झीन. काय म्हणायचं बोला? क्लोरोबेन्झीन. जर बेन्झीनला ब्रोमीन अटॅच असेल तर त्याला काय म्हणायचं बोला? ब्रोमोबेन्झीन. जर बेन्झीनला आयोडीन अटॅच असेल तर त्याला काय म्हणायचं? आयोडोबेन्झीन. झोप आली का तुम्हाला आता? नाही ना? ह्या ज्या रिएक्शन्स आहे नीट बघा. ह्या ज्या हॅलोबेन्झीन वाल्या रिएक्शन्स आहे, हॅलोबेन्झीन्स म्हणजे ज्याच्यामध्ये हॅलोजन आणि बेन्झीन रिंग आहे, दे आर व्हेरी लेस रिएक्टिव्ह. कसे आहे ते बोला? लेस रिएक्टिव्ह. कोणाकडे लेस रिएक्टिव्ह? तर टुवर्ड्स न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. म्हणजे काय? तर बाळांनो जर तुम्ही याच्यामध्ये नीट बघा, जर तुम्ही याच्यामध्ये एखादा नेगेटिव्हली चार्ज ग्रुप अटॅच केला, कोणता ग्रुप अटॅच केला? नेगेटिव्हली चार्ज ग्रुप अटॅच केला, तर ही रिएक्शन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन लवकर दाखवत नाही. त्याचं रिझन काय की हॅलोबेन्झीन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवत नाही? तर बाळांनो त्याचं रिझन बघा.
ही कोण तुमची बेन्झीन, हा तिचा एक्स. आता एक्स काय करतो तर एक्स तिला देतो काय इलेक्ट्रॉन. मग एक्स जो आहे तो बेन्झीनला इलेक्ट्रॉन देतो. कोणाला इलेक्ट्रॉन देतो बेन्झीनला. मग जेव्हा सबस्टिट्यूटेड ग्रुप बेन्झीनला इलेक्ट्रॉन देतो तेव्हा इथे तुम्हाला दिसतं पॉझिटिव्ह रेझोनन्स. काय दिसतं बोला पॉझिटिव्ह रेझोनन्स. हॅलोजन हा रिंगला इलेक्ट्रॉन देतोय आणि रिंगला इलेक्ट्रॉन दिल्यामुळे काय होतं बाळांनो तर बघा त्यांनी रिंगला इलेक्ट्रॉन दिले म्हणून इथे जे आहे इथे आलं पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर. कसं डबल बॉन्ड कॅरेक्टर पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर. आता नीट ऐका बाळांनो, सिंगल बॉन्डची लेंथ सगळ्यात जास्त असते. कोणाची लेंथ सगळ्यात जास्त असते सिंगल बॉन्डची लेंथ सगळ्यात जास्त असते. पण जेव्हा डबल बॉन्ड होतो तेव्हा बॉन्ड लेंथ ही कमी होते. बॉन्ड लेंथ ही कशी होते कमी होते. मग आता जेव्हा तुम्ही एक्स बेन्झीन रिंगला अटॅच करता तो एक्स काय करतो रिंगला इलेक्ट्रॉन देतो. रिंगला इलेक्ट्रॉन दिल्यामुळे तिथे पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर आले. कोणतं कॅरेक्टर आलंय बोला पार्शियल डबल बॉन्ड. मग डबल बॉन्ड आहे म्हणजे तो आता स्ट्रॉंग झालाय का वीक झालाय स्ट्रॉंग झालाय. मग जर तो हा बॉन्ड स्ट्रॉंग झालाय तर ह्या एक्स ला बाहेर काढून अजून कोणीतरी येऊ शकतं का नाही येऊ शकत. म्हणून हा एक्स जो आहे तो सबस्टिट्यूट होत नाही. काय होत नाही सबस्टिट्यूट होत नाही. व्हॉट डू यू मीन बाय सबस्टिट्यूट होत नाही तर ह्या एक्स ला कोणीही काढून तिथे येऊ शकत नाही. काहीच नाही समजलं का. बेन्झीन रिंगला जेव्हा हॅलोजन असतो त्या हॅलोला बाहेर काढून तिथे अजून कोणीच नाही येऊ शकत म्हणजे तिथे सबस्टिट्यूशन होऊ शकत नाही. इट इज व्हेरी डिफिकल्ट. मग का नाही होऊ शकत कारण तो जो एक्स आहे बाळांनो तो रिंगला इलेक्ट्रॉन देतो. कोणाला इलेक्ट्रॉन देतो रिंगला. म्हणजे तो कोणता रेझोनन्स दाखवतो पॉझिटिव्ह रेझोनन्स. मग त्यांनी जर रिंगला इलेक्ट्रॉन दिले तर एक्स मध्ये आणि बेन्झीन रिंग मध्ये पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर येतं. कोणतं डबल बॉन्ड कॅरेक्टर येतं पार्शियल डबल बॉन्ड. मग डबल बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो का वीक असतो स्ट्रॉंग असतो. मग स्ट्रॉंग असल्यामुळे त्याला रिप्लेस करणं अवघड आहे. आलं लक्षात. पण तुम्ही म्हटले मॅम मला माझा हा एक्स आवडतच नाही म्हणजे क्लोरीन मला हा एक्स आवडतच नाही मला तर याला बाहेर काढूनच राहायचंय. मग आता ह्या सीएल ला बघा मी काय म्हटलं बेन्झीन रिंगला सीएल असेल तर याला रिप्लेस करणं खूप अवघड आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू रिप्लेस एक्स. कारण आपल्याला असं वाटतं ना बापरे एक्स आहे याला कसं रिप्लेस करणार. पण आजकाल रिप्लेसमेंट सगळ्यांचं भेटतं. ठीक आहे लाईफ टिप आहे घेऊन घ्या. काय म्हटलं मी रिप्लेसमेंट सगळ्यांचं मिळतं मग तो एक्स जरी असला तरी. मग आता तुम्ही म्हणले मॅम मला माझा हा एक्स तर बिलकुल आवडत नाही. हा एक्स म्हणजे कोणता क्लोरीन. मला ह्या एक्सच्या जागी दुसरा एक्स आणायचाच आहे. मग ह्या एक्स ला रिप्लेस करण्यासाठी मी काय करू शकते तर बाळांनो मला इथे एक्स्ट्रीम कंडिशन्स घ्यावे लागतील. काय घ्यावे लागतील एक्स्ट्रीम कंडिशन. इमॅजिन करा जर मी तुम्हाला असं एकदम लाडाने म्हटलं बाळा तो एक्स आहे त्याला सोडून द्या तर तुम्ही सोडणार का नाही. ठीक आहे नाही पण म्हणताय ठीक आहे. पण त्या एक्स ला सोडण्यासाठी मला तुमच्यावर एक्स्ट्रीम कंडिशन टाकावे लागतील. काय टाकावे लागतील एक्स्ट्रीम कंडिशन. आणि जोपर्यंत काय म्हटलं मी जोपर्यंत एक्स्ट्रीम कंडिशन येत नाही आपण एक्स ला सोडत नाही. मग आता तसंच या एक्स ला आपल्याला काढायचंय मग मला कंडिशन एक्स्ट्रीम द्यावे लागतील. मग व्हॉट आर द एक्स्ट्रीम कंडिशन्स तर बाळांनो टेम्परेचर मला तिथे ठेवावं लागेल 433 केल्विन. किती टेम्परेचर ठेवावं लागेल 433 केल्विन. आणि इथे मला एक बेस घ्यावा लागेल विच इज NaOH. मग तर सिंपल आहे. ठीक आहे एक्स्ट्रीम कंडिशन ठेवल्या NaOH लावलं आणि 433 लावलं. आता एक्स ला काढणं अजून इझी होऊन जातं. कधी माहितीये का गेस करा बरं. जेव्हा तिथे दुसरा ऑलरेडी प्रेझेंट असतो. ठीक आहे दुसरा ऑलरेडी प्रेझेंट असतो तेव्हा एक्स ला काढणं इझी वाटतं. मग इथं मी लावतीये NO2. काय लावतीये NO2 काय आहे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. कसा ग्रुप आहे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग. मग NO2 जर असेल विथड्रॉइंग ग्रुप जर असेल तर रिप्लेसमेंट अजून इझी होऊन जातं. मग मला सांगा जर त्या एक्सच्या बदले तुमच्याकडे दोन अजून चांगले ऑप्शन असतील तर एक्स ला रिप्लेस करणं इझी आहे का डिफिकल्ट आहे इझी. सो
स्मार्ट. मग 2 NO2 असतील तर अजून इझी. पण त्या एक्स पेक्षा अजून त्याच्या बदल्यामध्ये तिथे 3 ऑप्शन बसले असतील तर अजून इझी आहे का अजून डिफिकल्ट आहे? अजून easy. तुम्ही म्हणणार कोण तो एक्स? 3 बघ माझे NO2. ठीक आहे. तर आता एक NO2 काय झालं मानसिक? नक्की ना? हा. एक NO2 असल्यामुळे तिथं रिप्लेसमेंट थोडं इझी होऊन जातं आणि कंडिशन घ्यावी लागली 433. आता काय होणार आहे? काहीच नाही होणार आहे. Cl च्या जागी कोण येऊन लागला? OH आणि इथं आहे NO2 ऍज इट इज. आता मी बघा काय करते. ठीक आहे. आता मी काय करतेय? त्या एका NO2 च्या जागी 2 NO2 ऍड करते. किती NO2 ऍड करते? 2. म्हणजे तुमचं आता सबस्टिट्यूशन इझी झालंय का डिफिकल्ट झालंय? Easy. इझी झालंय कारण 2 विथड्रॉइंग ग्रुप आले. मग काय करावं लागेल? आता इथं NaOH न घेता Na2CO3 घेऊयात आणि आता टेम्परेचरची कंडिशन कमी करूयात कारण आता तुमच्यासाठीच इझी झालंय. कळालंय का? कारण 2 विथड्रॉइंग ग्रुप आले. सो आता कंडिशन करूयात आपण 403. काय करूया? 403. आणि बाकी तर काही नाही. इथं लागला OH NO2 ऍज इट इज. कळालं का तुम्हाला काय झालं? विथड्रॉइंग ग्रुप आल्यामुळे सबस्टिट्यूशन इझी झालं. एक विथड्रॉइंग ग्रुप थोडं अवघड होतं. 2 विथड्रॉइंग ग्रुप इझी झालं. आता गेस व्हॉट विल हॅपन इफ देयर आर 3 विथड्रॉइंग ग्रुप्स? इट विल बिकम मोर इझी और मोर डिफिकल्ट? मोर इझी. मग मोर इझी झालंय म्हणजे आता काय झालंय बघा. बघा विथड्रॉइंग ग्रुप वाढले का कमी झाले? वाढले. मग आता इथे तुम्हाला जास्त टेम्परेचर द्यायचीच गरज नाही. इथे तुम्ही जर फक्त वॉर्म वॉटर पण घेतलं, वॉर्म वॉटर म्हणजे पाणी पाणी, ठीक आहे, तरी त्या Cl ला काढणं इझी आहे. का बरं Cl ला काढणं इझी आहे? कारण तिथं विथड्रॉइंग ग्रुप आहे. सो आपण काय म्हणू शकतो? जितका जास्त विथड्रॉइंग ग्रुप येईल तितका माझं रिप्लेसमेंट इझी होणार आहे का डिफिकल्ट होणार आहे? Easy. पॉइंट काय होता की मॅम Cl ला काढणं पॉसिबलच नाहीये कारण Cl तर माझा X आहे. Cl कोण आहे माझा? X. पण सगळ्या गोष्टींना ऑप्शन असतं. Cl ला आपण काढू शकतो. कसं? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप ऍड करून. एक विथड्रॉइंग ग्रुप ऍड केला थोडं इझी झालं. 2 ऍड केले अजून इझी झालं. 3 ऍड केले अजून जास्त इझी झालं. कळालं की नाही कळालं? कळालं. बरं, X ला का नाही रिप्लेस करू शकत रे आपण? कारण तिथे पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर येतं आणि डबल बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो. तुमचा X सोबत डबल बॉन्डच असतो ना. म्हणजे X आणि बेन्झीनचा कसा असतो? डबल बॉन्ड. आलंय लक्षात? क्लिअर आहे का इथपर्यंत? चलो इथपर्यंत काही डाऊट आहे? नक्की बोला. काय झालं? जायचं का? बोला. नक्की 2च रिॲक्शन आहे शेवटच्या. ओके, नेक्स्ट पॉइंट बघा. आता बाळांनो क्लोरोबेन्झीन जी आहे, कोण जी आहे? क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीन मध्ये काय होतं? तर मी तुम्हाला सांगितलं X हा देतो. काय देतो? इलेक्ट्रॉन. कोणाला देतो? रिंगला. आता X नी रिंगला इलेक्ट्रॉन दिल्यामुळे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ह्या 3 पोझिशन्सला जास्त होते. कोणत्या 3 पोझिशन्स आहेत त्या? ऑर्थो, ऑर्थो, पॅरा. बोला कोणत्या 3 पोझिशन आहेत? ऑर्थो, ऑर्थो, पॅरा. समजलं? मग आता मला सांगा, जो येणारा नवीन ग्रुप आहे तो नेहमी कोणत्या पोझिशनला अटॅक करेल? ऑर्थोला करेल किंवा पॅराला करेल. का बरं तो ऑर्थो आणि पॅरालाच करेल? बिकॉज तिथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. मी म्हटलं ना Cl हा रिंगला इलेक्ट्रॉन देतो आणि रिंगला इलेक्ट्रॉन देताना ऑर्थो, ऑर्थो आणि पॅराला सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन दिसतात. मग जो नवीन येणारा ग्रुप आहे तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. कसा आहे? इलेक्ट्रॉन डेफिशियंट. म्हणजे त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर तो ऑर्थोला अटॅक करणार, पॅराला करणार का मेटाला करणार? ऑर्थो आणि पॅरा. का बरं ऑर्थो आणि पॅराला करणार? बिकॉज इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज मोर. कुठं इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज मोर? ऑर्थो, ऑर्थो, पॅरा. बोला परत. ऑर्थो, ऑर्थो, पॅरा. ऑर्थो, ऑर्थो, पॅराला काय होतं बोला? इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज मोर.
इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त, मोर. ठीक आहे. आता बघा, हे आहे क्लोरोबेन्झीन. याची रिॲक्शन मी केली Cl2 सोबत इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट. बोला बरं, Cl कुठे जाऊन लागणार? एकदा लागणार ऑर्थोला, एकदा लागणार पॅराला. आता याचं नाव बघा काय होतं. ऑर्थोला लागलाय म्हणून O, 2 क्लोरीन आहे म्हणून डायक्लोरो आणि बेन्झीन आहे म्हणून बेन्झीन. व्हॉट इज द नेम ऑफ द स्ट्रक्चर? ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन. आणि इथं जो Cl आहे तो पॅराला लागलाय, मग काय नाव झालं बोला? क्लोरोबेन्झीन. समजलं की नाही समजलं? ऑर्थो आणि पॅरालाच काय लागलं ते कळलं नक्की? ओके, नेक्स्ट बघा बाळांनो. आता ह्या रिॲक्शन मध्ये मी ऍड करतेय HNO3. काय ऍड करतेय? HNO3. HNO3 ला म्हणायचं नायट्रिक ऍसिड. काय म्हणायचं? नायट्रिक ऍसिड. आता ह्या रिॲक्शन मध्ये मी HNO3 ऍड करतेय म्हणून याला नायट्रेशन रिॲक्शन असं म्हणायचं. काय म्हणायचं बोला? नायट्रेशन रिॲक्शन. नायट्रेशन का म्हणायचं हे कळलं? व्हाय इज इट कॉल्ड ॲज नायट्रेशन? Because nitric acid is added to the reaction. बोला का म्हणायचं नायट्रेशन? Because nitric acid is added to the reaction. आता हा नायट्रिक HNO3 बघा कसा स्प्लिट होतो. बाळांनो, हा स्प्लिट होतो O-NO2 मध्ये. कशामध्ये स्प्लिट होतो? O-NO2. OH आणि NO2. OH आणि NO2. हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. आता हा NO2 जाऊन लागणार बेन्झीनला. बोला कोणत्या पोझिशनला लागणार? एकदा ऑर्थोला, एकदा पॅराला. बरोबर आहे. एकदा कुठे लागला? ऑर्थोला आणि एकदा कुठे लागला? पॅराला. डू यू नो द नेम ऑफ दिस कंपाउंड? हा ऑर्थोला आहे आणि हा पॅराला आहे. व्हॉट इज द नेम ऑफ द कंपाउंड? बरं, आयुपॅक सांगू शकता? आयुपॅक 1 क्लोरो बोला बोला 1 क्लोरो 2 नायट्रोबेन्झीन. बरोबर आहे. आणि याचं 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झीन. प्रायोरिटी कोणाला द्यायची आहे? क्लोरीनला. कोणाला प्रायोरिटी द्यायची आहे? क्लोरीनला. इज इट क्लिअर? HNO3 कसा स्प्लिट होतो बोला? O-NO2 मध्ये. कसा स्प्लिट होतो बोला? O-NO2 मध्ये. OH आणि NO2. त्याच्यातला NO2 कुठे कुठे जाऊन लागतो? एकदा ऑर्थोला आणि एकदा पॅराला. त्यानंतर लास्ट 2 रिॲक्शन्स ऑफ द टॉपिक विच आर द हार्ट ऑफ द टॉपिक, जिथून 100% क्वेश्चन येऊ शकतो. फ्रीडल क्राफ्ट्स अल्कायलेशन आणि सेकंड बोला कोणती आहे? फ्रीडल क्राफ्ट्स ठीक आहे. ही आहे फ्रीडल क्राफ्ट्स अल्कायलेशन आणि ही आहे फ्रीडल क्राफ्ट्स असायलेशन. खूप व्यवस्थित बघा बाळांनो, इम्पॉर्टंट रिॲक्शन. ठीक आहे. फ्रीडल क्राफ्ट्स अल्कायलेशन म्हणजे काय? तर इथे घ्या क्लोरोबेन्झीन. इथे काय घ्या बोला? क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीन सोबत घ्या CH3Cl. काय घ्या बोला? CH3Cl. त्याच्यातला हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. रिंगला नेहमी जाऊन पॉझिटिव्हच लागतो. कोण जाऊन लागतो? पॉझिटिव्ह. आता काय होतं, हा जो पॉझिटिव्ह आहे हा जाऊन लागतो ऑर्थोला आणि एकदा जाऊन लागतो पॅराला. एकदा लागला ऑर्थोला, एकदा लागला पॅराला. आता बाळांनो, तो जिथे लागलाय, हा CH3 जिथे जाऊन लागलाय त्या पोझिशनचा H आणि हा Cl मिळून देणारे HCl. रिॲक्शन होते इन द प्रेझेन्स ऑफ अ कॅटलिस्ट एनहायड्रस AlCl3. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते बोला? एनहायड्रस AlCl3. रिॲक्शनला फ्रीडल क्राफ्ट्स अल्कायलेशन याच्यासाठी म्हणायचं
बिकॉज ह्या रिॲक्शन मध्ये हा जो अल्काइल ग्रुप आहे हा जाऊन रिंगला अटॅच होतो. अल्काइल ग्रुप जेव्हा जाऊन अटॅच होतो त्याला म्हणायचं फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन. काय म्हणायचं? फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन. ह्या रिॲक्शन मध्ये बघा CH3 हा अल्काइल ग्रुप आहे आणि CH3 हा जाऊन रिंगला लागलाय. दॅट इज वाय द रिॲक्शन इज कॉल्ड ॲज फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन. मग व्हॉट डू यू थिंक बाळांनो विल हॅपन इन असायलेशन? कोणता ग्रुप लागेल? असाइल ग्रुप. जसं ही आहे क्लोरोबेन्झीन प्लस आता इथे काय घ्या CH3 C डबल बॉन्ड O Cl. रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते? एनहायड्रस AlCl3. बाळांनो दिस इज कॉल्ड ॲज युअर असाइल ग्रुप. काय म्हणायचं याला? असाइल ग्रुप. मग आता फ्रीडल क्राफ्ट असायलेशन मध्ये कोणता ग्रुप जाऊन लागेल रिंगला? असाइल ग्रुप. इथं लागला क्लोरोबेन्झीन आणि बाळांनो CH3 C डबल बॉन्ड O कधीच अटॅच नाही करायचा. आधी अटॅच करायचा C डबल बॉन्ड O, मग अटॅच करायचा CH3. इज इट क्लिअर? फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन म्हणजे एडिशन ऑफ अल्काइल ग्रुप टू द रिंग अँड असायलेशन म्हणजे एडिशन ऑफ असाइल ग्रुप टू द रिंग. असाइल ग्रुप काय असतो बोला? CH3 C डबल बॉन्ड O Cl. अँड व्हॉट इज अल्काइल ग्रुप? CH3 C डबल बॉन्ड CH3 Cl. बोला व्हॉट इज अल्काइल ग्रुप? CH3 Cl. And what is acyl group? CH3 C double bond O Cl. Is it clear? Reaction takes place in the presence of a catalyst called as anhydrous AlCl3. Okay, आता in the next video I will shoot a video on the remaining parts of the topic. जर काही थोडे parts राहिले असतील तर, and I will discuss all the exercise questions of MHT, CET as well as all the questions from your state board textbook. CET चे काही MCQs I will be discussing on halogen topic आणि state board चे exercise questions with all the reactions. Thank you and see you in the next video.